कट्ट्यावरती या गोष्टीची चर्चा होते, पारावरती चर्चा होते की एकदम एवढं म्हणजे 360 अंशामध्ये निकाल कसा काय फिरला। पण ठीक आहे, या सगळ्याच्यात जर आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटाची जी आकडेवारी आहे ती 20 इतकी आहे। यामध्ये कोण कोण निवडून आलं बघा। वरळीमधनं आदित्य ठाकरे आहेत, माहेममधनं महेश सावंत आहे, विक्रोळीतनं सुनील राऊत आहेत, शिवडीतनं अजय चौधरी आहेत, भायखळ्यातनं मनोज जामसुतकर आहेत, वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई आहेत, कलिरामधनं संजय पोतनीस आहेत, दिंडोशीतनं सुनील प्रभू, जोगेश्वरीतनं अनंत नर, वर्सोव्यातनं हारून खान, गुहागरमधनं भास्कर जाधव, मेहकरमधनं सिद्धार्थ खरात, वडीमधनं संजय देरकर, दर्यापूरमधनं गजानन लवाटे, परभणीतनं राहुल पाटील, खेड आळंदीतनं बाबाजी काळे, उमरग्यातनं प्रवीण स्वामी, धाराशिवमधनं कैलास पाटील, बार्शीतनं दिलीप सोपल, बाळापूरमधनं नितीन देशमुख हे आहेत यंदाचे या सत्ता म्हणजे एकूणच महाविकास आघाडीतल्या शिवसेनेचे निवडून आलेले नवीन आमदार। पण आता हे मी तुम्हाला का सांगतो याचं कारण की आता शिंदे गटाच्या 2 प्रमुख नेत्यांकडनं म्हणजे उदय सामंत यांनी देखील म्हटलेलं आहे की गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत। मंडळी, जेव्हा आमदार संपर्कात आहे याबद्दलची चर्चा सुरू होते, साहजिकच तुम्हाला आठवलं असेल गेल्या वेळी सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन अगदी मुंबईपासून सुरत आणि सुरतपासून गुवाहाटीपर्यंत झालेलं एकूण प्रवासाचं नाट्य आणि त्यातनं उदयाला आलेलं महाविकास आघाडीचं समीकरण। शिंदे गट जे आहे म्हणजे स्वतः शिंदे हे मोठ्या संख्येने एक गट्टा आमदार घेऊन हे थेट गुवाहाटीपर्यंत जाऊन पोहोचलेले होते आणि त्यांनी अर्थातच महाविकास आघाडीच्या दृष्टीने म्हणजे गेल्या वेळी देवेंद्र फडणवीसांबरोबर हात मिळवणी करत त्यांनी सरकार जे ते स्थापन केलेलं होतं। त्याच्यामुळे ज्यावेळी पुन्हा एकदा या सगळ्या सत्ता स्थापनेच्या वातावरणात महायुती सरकार स्थापन करणार असं म्हणत असताना शिंदे गट मंडळी सत्ता स्थापनेच्या या सगळ्या खेळामध्ये आपण तुर्तास बघतोय की 232 जागा महायुतीला मिळाल्यानंतर हे तर स्पष्ट झालंय की महायुती आपलं सरकार स्थापन करणार म्हणजे अर्ध्या शतकावरती महाविकास आघाडीला महायुतीने थांबवलेलं आहे। यातल्या वेगवेगळ्या फॅक्टर बद्दल आपण चर्चा करतोय, कट्ट्यावरती या गोष्टीची चर्चा होते, पारावरती चर्चा होते की एकदम एवढं म्हणजे 360 अंशामध्ये निकाल कसा काय फिरला। पण ठीक आहे, या सगळ्याच्यात जर आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटाची जी आकडेवारी आहे ती 20 इतकी आहे। यामध्ये कोण कोण निवडून आलं बघा। वरळीमधनं आदित्य ठाकरे आहेत, माहेममधनं महेश सावंत आहे, विक्रोळीतनं सुनील राऊत आहेत, शिवडीतनं अजय चौधरी आहेत, भायखळ्यातनं मनोज जामसुतकर आहेत, वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई आहेत, कलिरामधनं संजय पोतनीस आहेत, दिंडोशीतनं सुनील प्रभू, जोगेश्वरीतनं अनंत नर, वर्सोव्यातनं हारून खान, गुहागरमधनं भास्कर जाधव, मेहकरमधनं सिद्धार्थ खरात, वडीमधनं संजय देरकर, दर्यापूरमधनं गजानन लवाटे, परभणीतनं राहुल पाटील, खेड आळंदीतनं बाबाजी काळे, उमरग्यातनं प्रवीण स्वामी, धाराशिवमधनं कैलास पाटील, बार्शीतनं दिलीप सोपल, बाळापूरमधनं नितीन देशमुख हे आहेत यंदाचे या सत्ता म्हणजे एकूणच महाविकास आघाडीतल्या शिवसेनेचे निवडून आलेले नवीन आमदार। पण आता हे मी तुम्हाला का सांगतो याचं कारण असं आहे की आता शिंदे गटाच्या 2 प्रमुख नेत्यांकडनं म्हणजे उदय सामंत यांनी देखील म्हटलेलं आहे की उबाटा गटाचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत। मंडळी, जेव्हा आमदार संपर्कात आहे याबद्दलची चर्चा सुरू होते, साहजिकच तुम्हाला आठवलं असेल गेल्या वेळी सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन अगदी मुंबईपासून सुरत आणि सुरतपासून गुवाहाटीपर्यंत झालेलं एकूण प्रवासाचं नाट्य आणि त्यातनं उदयाला आलेलं महाविकास आघाडीचं समीकरण। शिंदे गट जे आहे म्हणजे स्वतः शिंदे हे मोठ्या संख्येने एक गट्टा आमदार घेऊन हे थेट गुवाहाटीपर्यंत जाऊन पोहोचलेले होते आणि त्यांनी अर्थातच महाविकास आघाडीच्या दृष्टीने म्हणजे गेल्या वेळी देवेंद्र फडणवीसांबरोबर हात मिळवणी करत त्यांनी सरकार जे ते स्थापन केलेलं होतं। त्याच्यामुळे ज्यावेळी पुन्हा एकदा या सगळ्या सत्ता स्थापनेच्या वातावरणात महायुती सरकार स्थापन करणार असं म्हणत असताना शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात आपला आमदारांचा आकडा जो आहे तो निवडून आलेला आपण बघतोय, आणलेला बघतोय। पण यात ते ज्यावेळेस पुन्हा एकदा असं म्हणतात की 20 पैकी 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणजे
जर तसं काही घडलं आणि 10 संपर्कातले 10 आमदार जर हे शिंदे गटाकडे गेले तर पुन्हा एकदा उभाटा गटाला म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंना हा एक फार मोठा डेंट असू शकतो। त्याच्यामुळे या बातमीचा फार मोठ्या विचाराने मोठ्या प्रमाणात विचार करणं फार आवश्यक आहे। खरंच तसं काही आहे का की या सगळ्या वातावरणात कायम नेत्यांकडनं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती निर्माण केली जाते, असं काही आहे का? पण जर 10 आमदार खरंच हे शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असतील आणि ते जर तिथून बाहेर पडण्याची शक्यता असेल तर मात्र मोठी खळबळ होऊ शकते। ज्या अर्ध्या शतकाच्या आकड्यावरती महायुतीने महाविकास आघाडीला थांबवलेला आहे त्यातला 10चा आकडा जर कमी झाला आणि तो जर इकडे सरकला तर मात्र तो आकडा 40 वरती येऊन जातो आणि त्यातही उबाटा गटाचा आकडा हा 10 वरती येऊन जातो। पाहूयात खरं तर या सगळ्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा ज्या त्या निर्माण केल्या जातात किंवा त्यात काही प्रमाणात तथ्य असू शकतं। बघा मंडळी, राजकारणात काही होऊ शकतं, कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो। त्याच्यामुळे या राजकीय बुद्धिबळाच्या पटावरती कुठलं प्याद, कुठला हत्ती, कुठला उंट कशा पद्धतीने भूमिका घेऊन पुढे घर बदलेल हे सांगता येत नाही आणि जेव्हा कधी तो घर बदलतो आणि त्यातनंच खरं तर घडामोडी घडतात, नवीन समीकरण उदयाला येतं आणि मग त्यातनं लक्षात येतं की निष्ठावंत संघटन याबद्दल केवळ चर्चाच होते, प्रत्यक्षात तसं काहीही राजकारणात नसतं। पण पाहूयात 20 आमदारांपैकी उबाटा गटाच्या 20 आमदारांपैकी 10 आमदार जसं शिंदे गटाचे नेते म्हणतायत की आमच्या संपर्कात आहे, आम्ही केव्हाही त्यांना इथे आणू शकतो। जर तसं झालं तर तो पुन्हा एकदा मोठा आत्ताच्या या वेळेतला राजकीय भूकंप असेल आणि उद्धव ठाकरे गटालाही मोठा धक्का असेल। पाहूयात मंडळी काय नेमकं घडतंय। त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आमचे वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा आणि शिवाय व्हायरल करा। इथेच थांबूया। तर मंडळी, सत्ता स्थापनेच्या या सगळ्या खेळामध्ये आपण तुर्तास बघतोय की 232 जागा महायुतीला मिळाल्यानंतर हे तर स्पष्ट झालंय की महायुती आपलं सरकार स्थापन करणार। म्हणजे अर्ध्या शतकावरती महाविकास आघाडीला महायुतीने थांबवलेलं आहे। यातल्या वेगवेगळ्या फॅक्टर बद्दल आपण चर्चा करतोय, कट्ट्याकट्ट्यावरती या गोष्टीची चर्चा होते, पारावरती चर्चा होते की एकदम एवढं म्हणजे 360 अंशामध्ये निकाल कसा काय फिरला। पण ठीक आहे, या सगळ्याच्यात जर आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटाची जी आकडेवारी आहे ती 20 इतकी आहे। यामध्ये कोण कोण निवडून आलं बघा। वरळीमधनं आदित्य ठाकरे आहेत, माहेममधनं महेश सावंत आहे, विक्रोळीतनं सुनील राऊत आहेत, शिवडीतनं अजय चौधरी आहेत, भायखळ्यातनं मनोज जामसुतकर आहेत, वांद्रे पूर्वमधनं वरुण सरदेसाई आहेत, कलिरामधनं संजय पोतनीस आहेत, दिंडोशीतनं सुनील प्रभू, जोगेश्वरीतनं अनंत नर, वर्सोव्यातनं हारून खान, गुहागरमधनं भास्कर जाधव, मेहकरमधनं सिद्धार्थ खरात, वडीमधनं संजय देरकर, दर्यापूरमधनं गजानन लवाटे, परभणीतनं राहुल पाटील, खेड आळंदीतनं बाबाजी काळे, उमरग्यातनं प्रवीण स्वामी, धाराशिवमधनं कैलास पाटील, बार्शीतनं दिलीप सोपल, बाळापूरमधनं नितीन देशमुख हे आहेत यंदाचे या सत्ता म्हणजे एकूणच महाविकास आघाडीतल्या शिवसेनेचे निवडून आलेले नवीन आमदार। पण आता हे मी तुम्हाला का सांगतो याचं कारण असं आहे की आता शिंदे गटाच्या 2 प्रमुख नेत्यांकडनं म्हणजे उदय सामंत यांनी देखील म्हटलेलं आहे की उबाटा गटाचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत। मंडळी, जेव्हा आमदार संपर्कात आहे याबद्दलची चर्चा सुरू होते, साहजिकच तुम्हाला आठवलं असेल गेल्या वेळी सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन अगदी मुंबईपासून सुरत आणि सुरतपासून गुवाहाटीपर्यंत झालेलं एकूण प्रवासाचं नाट्य आणि त्यातनं उदयाला आलेलं महाविकास आघाडीचं समीकरण। शिंदे गट जे आहे म्हणजे स्वतः शिंदे हे मोठ्या संख्येने एक गट्टा आमदार घेऊन हे थेट गुवाहाटीपर्यंत जाऊन पोहोचलेले होते आणि त्यांनी अर्थातच महाविकास आघाडीच्या दृष्टीने म्हणजे गेल्या वेळी देवेंद्र फडणवीसांबरोबर हात मिळवणी करत त्यांनी सरकार जे ते स्थापन केलेलं होतं। त्याच्यामुळे ज्यावेळी पुन्हा एकदा सगळ्या सत्ता स्थापनेच्या वातावरणात महायुती सरकार स्थापन करणार असं म्हणत असताना शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात आपला आमदारांचा आकडा जो आहे तो निवडून आलेला आपण बघतोय, आणलेला बघतोय। पण यात ते ज्यावेळेस पुन्हा एकदा असं म्हणतात की 20 पैकी 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत, म्हणजे जर तसं काही घडलं आणि 10 संपर्कातले 10 आमदार जर हे शिंदे गटाकडे गेले तर पुन्हा एकदा उभाटा गटाला म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंना हा एक फार मोठा डेंट असू शकतो। त्याच्यामुळे या बातमीचा फार मोठ्या विचाराने मोठ्या प्रमाणात विचार करणं फार आवश्यक आहे। खरंच तसं काही आहे का की या सगळ्या वातावरणात कायम नेत्यांकडनं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती निर्माण केली जाते, असं काही आहे का? पण जर 10 आमदार खरंच हे शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असतील आणि ते जर तिथून बाहेर पडण्याची शक्यता
असेल तर मात्र मोठी खळबळ होऊ शकते. ज्या अर्ध्या शतकाच्या आकड्यावरती महायुतीने महाविकास आघाडीला थांबवलेला आहे त्यातला 10चा आकडा जर कमी झाला आणि तो जर इकडे सरकला तर मात्र तो आकडा 40 वरती येऊन जातो आणि त्यातही उबाटा गटाचा आकडा हा 10 वरती येऊन जातो. पाहूयात. खरं तर या सगळ्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा ज्या त्या निर्माण केल्या जातात किंवा त्यात काही प्रमाणात तथ्य असू शकतं. बघा मंडळी, राजकारणात काही होऊ शकतं. कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्याच्यामुळे या राजकीय बुद्धिबळाच्या पटावरती कुठलं प्यादं, कुठला हत्ती, कुठला उंट कशा पद्धतीने भूमिका घेऊन पुढे घर बदलेल हे सांगता येत नाही. आणि जेव्हा कधी तो घर बदलतो आणि त्यातनंच खरं तर घडामोडी घडतात, नवीन समीकरण उदयाला येतं आणि मग त्यातनं लक्षात येतं की निष्ठावंत संघ